गणित विषयाचा मराठी माध्यमाचा इयत्ता 6वीचा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत आपण पायाभूत चाचणीचा उद्या होणारा पेपर पाहत आहोत। पहिले 10 प्रश्न हे तोंडी असणार आहेत, तोंडी परीक्षेसाठी असणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही माझ्या देवकीज गणित क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लेखी चाचणी इथून सुरुवात होते विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1 संख्या अक्षरातली 57, त्यानंतर 5402 ही संख्या अंकात लिहायची आहे। अशा पद्धतीने आपण त्याचं उत्तर लिहिणार आहोत। संख्या अक्षरातली 9652, प्रश्न क्रमांक 3 आहे 9652, या पद्धतीने तुम्हाला अक्षरामध्ये लिहायचं आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे संख्या अंकातली 75000, प्रश्न क्रमांक 5 आहे संख्या अक्षरातल्या 58764, 58764, प्रश्न क्रमांक 6 आहे विद्यार्थी मित्रांनो की विस्तारित रूपावरून संख्या लिहायची आहे। 17000 अधिक 200 अधिक 10 बरोबर 17210 हे उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 7 असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, संख्या चढत्या क्रमाने लिही 72567, 74845 आणि 72893। तर या पद्धतीने आपण संख्या चढत्या क्रमाने आपल्याला लिहावा लागणार आहे। पुढचं उदाहरण आहे मित्रांनो, बेरीज करा। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, देवकी गणित क्लासेस या चॅनलला पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बेरीज करा 6423 अधिक 2435, बिनहाच्याची बेरीज आहे विद्यार्थी मित्रांनो ही। त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 9 की बेरीज करा, हाच्याची बेरीज आहे 173 अधिक 265 बरोबर 448 हे उत्तर आपल्याला येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पुन्हा हाच्याची बेरीज आहे प्रश्न क्रमांक 10 मध्ये 14890 अधिक 1781, तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 16671। प्रश्न क्रमांक 11 आहे विद्यार्थी मित्रांनो, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साबुर्डी गावाने 9250 रुपयांची व भीमाशंकर गावाने 15165 रुपयांची मदत केली, तर या दोन्ही गावांनी मिळून एकूण किती रुपये मदत केली? तर आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे। दोन्ही गावांनी केलेली एकूण मदत 14415 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 12 आहे वजाबाकी करा 6837 वजा 3515, ही बिनहाच्याची वजाबाकी आहे विद्यार्थी मित्रांनो। 3322 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे। प्रश्न क्रमांक आहे 13 वजाबाकी करा 4427 वजा 109, आपल्याला 318 हे उत्तर मिळणार आहे। प्रश्न क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो 14वा प्रश्न आहे हा, रमेश रावांनी आपल्या जवळील 35000 रुपयांपैकी 9560 रुपयांचे खत खरेदी केले, तर त्यांच्याजवळ किती रुपये शिल्लक राहतील? वजाबाकी करायची आहे मित्रांनो। तर वजाबाकी केल्यानंतर आपल्याला रमेश रावांजवळ शिल्लक रक्कम असणार आहे 25440 रुपये। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार करा। तर आपल्याला 31 गुणिले 7 हा गुणाकार केला की आपल्याला विद्यार्थी मित्रांनो उत्तर मिळेल 7 एका 7 आणि 7 त्रिक 21, 217 हे उत्तर मिळणार आहे। 16वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार करा 56 गुणिले 14, 14 सक 84, हातच्याला आले 8, 14 पंचे 70 8 78, 784 हे उत्तर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला। प्रश्न क्रमांक 17 आहे, एका पेनची किंमत 8 रुपये तर 9 पेनची किंमत, तर 9 पेनची किंमत आपल्याला 9 गुणिले 8 म्हणजे 72 रुपये मिळणार आहे। प्रश्न क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो 18, 68 भागिले 4, 68 भागिले 4 केलं आणि आपण तो भागाकार केला की आपल्याला उत्तर मिळणार आहे 17, हे आपल्याला उत्तर मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 19 आहे भागाकार करा 216 भागिले 4, तर 216ला आपण 4 ने भागलं, 4 पंचे 20, बाकी उरली 1 आणि 6 घेतला खाली, 4 चौक 16, बाकी 0 उरणार आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 21 आहे
12 या संख्येचा कोणताही एक विभाजक लिही, तर आपण 4 लिहिलेला आहे. तर 12 या संख्येचे विभाजक तुम्हाला सांगतो 1 2 3 4 6 आणि 12 यापैकी कोणताही एक विभाजक आपण या ठिकाणी लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21 आहे, 1200 रुपये 40 जणांत समान वाटली तर प्रत्येकाकडे किती रुपये मिळतील? तर 1200 भागिले 40 केले की आपल्याला ही रोपं 30 जणांत वाटावी लागतील, भागाकार करावा लागेल आणि या चौकोनामध्ये बॉक्समध्ये आपल्याला योग्य उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, एक वस्तू 600 रुपयास विकल्यास 120 रुपये नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत बरोबर असतं विक्री किंमत वजा नफा, 600 वजा 120 बरोबर 480 आपल्याला खरेदी किंमत मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, शाळेतील स्पर्धा 3 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत होत्या, तर किती दिवस स्पर्धा सुरू झाल्या? किती दिवस स्पर्धा सुरू होत्या? आपलं उत्तर असणार आहे 12 दिवस. प्रश्न क्रमांक 24 आहे विद्यार्थी मित्रांनो, 1/3 अधिक 1/2 बरोबर किती? तिरकस गुणाकार करायचा आणि पुन्हा छेदाछेदाचा गुणाकार करायचा. आपल्याला उत्तर मिळेल 5/6 हे उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, वजाबाकी करा. 7/5 वजा 3/5 बरोबर छेद समान आहे, एकदाच लिहायचा. 7 वजा 3 बरोबर 4 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालील आलेखाचे निरीक्षण कर व खालील प्रश्नांची उत्तर लिही. सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडला? तर सर्वात जास्त पाऊस हा जुलै महिन्यात पडला विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तर असणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 27 असणारे 2/3/5 चा कोणताही एक सममूल्य अपूर्णांक लिही. आपण 12/20 लिहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर याला 6 ने गुणलं आणि छेदाला पण 6 ने गुणायचं तर साहित्रिक 18/6/30 हा पण आपल्याला सममूल्य अपूर्णांक लिहिता येतो. आपण कोणताही एक सममूल्य अपूर्णांक लिहू शकतो. 28वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 6/18 अतिसंक्षिप्त रूप लिही. 6/18 6 एक 6 साहित्रिक 18 1/3 हे उत्तर मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29 आहे विद्यार्थी मित्रांनो, केंद्र P असलेल्या खालील वर्तुळाच्या व्यासाची लांबी किती आहे? तर ही त्रिज्या आपल्याला 4 सेंटीमीटर दिलेली आहे. व्यास जो असतो तो व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे 2 गुणिले त्रिज्या असते. तर आपल्याला व्यास मिळणार आहे 2 गुणिले 4 बरोबर 8. या ठिकाणी तुम्ही 8 हे उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, गुणाकार करा. 4/5 गुणिले 11 अंशांशाचा गुणाकार करायचा. 11×4 = 44 आणि छेदाला 5 आहे असे. प्रश्न क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 31 आहे, भागाकार करा. 1/2 भागिले 1/4. इथं जर भागिलेच्या ऐवजी गुणिले चिन्ह घेतलं की 4 हे अंशस्थानी जातं, म्हणजे 2 1 2 आणि 2 2 4 2 हे उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 32 आहे, खालील आयताचे क्षेत्रफळ किती चौरस एकक आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 एकूण 12 चौरस एकक हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, 6/10 हे दशांश अपूर्णांकात लिही. तर 10 ने जर 6 ला भागलं तर 0.6 हे उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 34 आहे, 0.25 अंश आणि छेद स्वरूपात लिही. 25/100 हे आपलं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक आहे, आयताची परिमिती काढा. 35वा प्रश्न आहे, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी गुणिले रुंदी असतं. लांबी दिलेली आहे 10, रुंदी दिलेली आहे 6. परिमिती आपल्याला 32 सेंटीमीटर येणार आहे. प्रश्न क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 36, बेरीज करा. 22.45 अधिक 13.55 ही बेरीज केली की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 36 हे उत्तर मिळतं. प्रश्न क्रमांक 37 आहे, वजाबाकी करा. 7.68 वजा 4.23. 7.68 मधून 4.23 गेलं घालवलं की आपल्याला उत्तर मिळणार आहे 3.45 हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्तर मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे, 5.250 किलोग्रॅम म्हणजे 5 किलो आणि 250 ग्रॅम असतं. 39वा प्रश्न आहे, गुणाकार करा. आपल्याला 2.0 गुणिले 9 करायचं आहे. आपल्याला 18.27 हे उत्तर मिळणार आहे. आणि 40वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी मूळ संख्या कोणती? तर मूळ संख्या आहे 23.
1 ते 100 पर्यंत मूळ संख्या तुमच्या पाठच पाहिजेत. 2 2 3 5 7 11 13 17 19 23 त्यानंतर 29 31 37 या मूळ संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.